हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टार्ट केलेला होता आणि तुमच्या क्लास 12 इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन आहे, कारण की मोस्ट ऑफ द MCQ यावरती विचारले जातात आणि बोर्डला सुद्धा थेरी क्वेश्चन अगदी मस्त असतात. सो हा चॅप्टर आणि याचं पूर्ण मार्क्स तुम्हाला जर हवे असतील तर हा चॅप्टर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती इन डिटेल कव्हर केलाय. आणि कुठला टॉपिक असणार आहे आय होप तुम्ही थंबनेल मध्ये बघितलाय. सो चलो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण टॉपिक कडे जाऊया. सो स्टुडंट, काय असणार आहे बघा आजचा टॉपिक. तर आजचा टॉपिक आहे आपला दॅट इज EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज अ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, काय असणार आहे EN, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात, MCQs कसे असतात याच्यावरचे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो चलो विदाउट वेस्टिंग अ टाइम इन डिटेल आपण EN ला कव्हर करतोय आज. तर चला EAN काय असणार आहे समजून घेऊ फर्स्ट ऑफ ऑल. सो स्टुडंट्स, EAN काय असतो तर जनरली जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात ना त्यांच्यासाठी हा एक रूल असणार आहे. सो EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, म्हणजे नेमकं काय असतो तर हा एक प्रकारचा रूल आहे. काय रूल आहे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा तो समजून घेऊ फर्स्ट ऑफ ऑल. सो स्टुडंट, समजा आपण जर एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड ड्रॉ केला, जसं मी इथे एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड ड्रॉ करतोय. हा घेतला मेटल आणि त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे हे ग्रुप. ओके, आय होप इथपर्यंत जर तुम्ही बेसिक्स नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मेटल काय असतो आणि यल काय असतो. मेटल म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं डायरेक्टली हार्ट असणार आहे आणि त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे हे ग्रुप आहे ज्यांना आपण लिगॅंड म्हणतो. बरं, EAN रूल आपल्याला काय सांगतो तर EAN रूल असं सांगतो की ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये हा जो सेंट्रल मेटल आयन आहे, दिस इज अ सेंट्रल मेटल आयन. हा जो सेंट्रल मेटल आयन आहे हा या लिगॅंड कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असतो. इलेक्ट्रॉन काय करत असतो, ऍक्सेप्ट करत असतो. बर, किती ऍक्सेप्ट करणार हे सांगतो EAN रूल. कसं, इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड सेंट्रल मेटल आयन ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम द लिगॅंड टिल म्हणजे कुठपर्यंत तो आता इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, टिल इट अचीव नियरेस्ट नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जवळचा जो नोबेल गॅस आहे तो बघणार आपण आणि त्या नोबेल गॅसचे किती इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे. जोपर्यंत तसं याला मिळत नाही तोपर्यंत हा लिगॅंड कडून इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. ओके, हा होता तुमचा EAN रूल. चला तर याचं एक स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. सो स्टेटमेंट असं येईल बाळांनो, सेंट्रल मेटल आयन, म्हणजे जर तुम्हाला एक मार्काला डेफिनेशन विचारली डिफाइन द EAN तर असंच सांगायचं आहे, सेंट्रल मेटल आयन ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम ligand. Yes, central metal atom accept electron from the ligand till कुठपर्यंत, it achieve nearest noble gas electronic configuration. Nearest noble gas electronic configuration. आता याचा अर्थ काय झाला तो समजून घेऊ आणि कॅल्क्युलेट कसं करायचं ते पण बघणार आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर EAN रूल, व्हॉट इज अ EAN असं जर विचारलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की सेंट्रल मेटल आयन हा ऍक्सेप्ट करत असतो इलेक्ट्रॉन कोणाकडून तर लिगॅंड कडून. बरं, कुठपर्यंत ऍक्सेप्ट करणार किंवा किती ऍक्सेप्ट करणार, टिल इट अचीव नियरेस्ट नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जवळपास नियरेस्ट नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला मिळत नाही तोपर्यंत. बरं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, सर नियरेस्ट नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. पहिल्यांदा तुम्हाला हे नोबेल गॅस माहित पाहिजे किती असतात. तर तुम्हाला ग्रुप 18 माहिती आहे, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन. इट्स X अँड रेडॉन. हे तुमचे नियरेस्ट नोबेल गॅसेस आहेत. यांचे नंबर्स 2, 10, 18, 36, 54 अँड 86 हे त्यांचे नंबर्स झाले, दॅट इज ॲटॉमिक नंबर. मग हा जो सेंट्रल मेटल आयन आहे हा किती इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, जोपर्यंत त्याच्याकडे एवढे इलेक्ट्रॉन्स होत नाही. म्हणजे एक तर 2 झाले पाहिजे, 10, 18, 36, 54, 86 एवढे ऍटलिस्ट झाले पाहिजे. जर एवढे या मेटल आयनकडे तेवढे इलेक्ट्रॉन्स आले तर याचा अर्थ काय झाला बाळांनो की त्याने EAN रूल ओबे केला. जर एवढे इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे नाही आले तर त्याने EAN रूल ओबे केलेला नाही. आपण यांचे एक्झाम्पल्स बघणार. सो आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी EAN रूलचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. तो फॉर्म्युला असा असणार आहे, EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. बच्चापाठी हा फॉर्म्युला आहे EAN कॅल्क्युलेट करायचा. बरं, कसं कॅल्क्युलेट करतात, व्हॉट इज दिस टर्म, ह्या टर्म्स काय आहेत त्या समजून घेऊ. पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट असेल व्हॉट इज मीन बाय Z. सरजी Z काय तर Z असतो बाळांनो ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल. हा जो तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल असेल
या मेटलचा ऍटॉमिक नंबर. तो कसा ओळखायचा त्याला पण एक ट्रिक देईल मी तुम्हाला, मस्तपैकी तुम्हाला सगळे ऍटॉमिक नंबर लगेच सांगता येतील. तो पाठ करायची गरज नाही, कारण की कधी कधी बोर्ड काय करतं, ऍटॉमिक नंबर देतं, कधी कधी देत नाही. सो आपल्याला एखाद्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर माहित पाहिजे, कारण की सीईटीला पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे, कॉम्पिटेटिव्हला पण गरजेचा असणार आहे. सो कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगणार याच व्हिडिओमध्ये. सो सगळ्यात पहिले झेड म्हणजे काय, तर मेटलचा ऍटॉमिक नंबर. दुसरी गोष्ट एक्स काय असेल, तर एक्स असेल त्याच मेटलचा ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल. आता तुम्ही म्हणणार सर ऑक्सिडेशन नंबर, आता बघा बच्चा पार्टी, इथे पण इन शॉर्ट मध्ये आपण ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचा तो बघणार. आणि जर तुम्हाला एकदम इन डिटेल शिकायचं असेल की ऑक्सिडेशन नंबर काय असतो किंवा कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, तर तुम्ही कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 आणि पार्ट 3 एकदम नीट बघा. तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जातील की ऑक्सिडेशन नंबर कसा काढायचा. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. ओके. आणि नेक्स्ट व्हॉट इज वाय, वाय काय असणार आहे, तर वाय असतो बच्चा पार्टी दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट बाय लिगॅन्ड, डोनेट बाय लिगॅन्ड. ह्या लिगॅन्डने किती इलेक्ट्रॉन डोनेट केले याला म्हणत असतो बच्चा पार्टी आपण वाय. सो EN कॅल्क्युलेट करण्यासाठी 3 टर्म लागतात, झेड, एक्स आणि वाय. झेड म्हणजे मेटलचा ऍटॉमिक नंबर, जो कधी कधी गिव्हन असतो, कधी कधी आपल्याला शोधायचा असतो, आपल्याला माहित पाहिजे असतो. एक्स म्हणजे काय, त्याच मेटलची ऑक्सिडेशन नंबर. आणि व्हॉट इज अ वाय, तर वाय असणार आहे तुमचा किती इलेक्ट्रॉन्स हा लिगॅन्ड त्याला डोनेट करतोय. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर एवढं आलं पाहिजे, 2 आला पाहिजे, 10 आला पाहिजे, 18, 36, 54 और 86 आला पाहिजे. जर येतोय तर EN रूल ओबे झाला, नाही येते तर EN रूल ओबे झालेला नाही. आय होप तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल. सो बच्चा पार्टी चला थोडंसं पुढे जाऊ आपण. असा काहीतरी एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो. यामध्ये बघा तुम्हाला एक इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरची टर्म आहे, ज्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलंय आणि तुम्हाला विचारलं जातं की याचा EN किती, म्हणजे ह्या कंपाऊंडसाठी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किती, हा तुम्हाला विचारला जातो. मग हा कॅल्क्युलेट कसा करायचा, तर एकदम सिंपल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, यातल्या टर्म त्याच वापरायचे. बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर सर आता याच्यामध्ये मेटल कोणता असतो, तर मेटल कसा असतो बाळांनो, दिलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी पहिली टर्म येते तो असतो तुमचा मेटल. आणि त्याच्या शेजारी जे असतात ते असतात तुमचे लिगॅन्ड. 1 असतील, 2 असतील, 4 असतील, 5 असतील, कितीही असतील ते असतात लिगॅन्ड. ओके. सो आता पहिला मुद्दा, हा जो मेटल आहे इथे दिलेला Fe, याचा ॲटॉमिक नंबर मला माहित नाही, दिलाय का नाही. मग मी कसा ओळखायचा, एकदम सिंपल कसा ओळखायचा बघा, एक शॉर्ट फॉर्म शिकवतो. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, Cr, हा, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक. झाले का 10? 1 2 3 4 5 6 7 8 9, एक सोडला आपण. हा, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, Mn, मॅग्नीज खाऊन गेलो ना रे आपण. यस, इसमें बच गया मॅग्नीज. सो इथे आपण रफ करूया, Mn घेऊया आपण इथे. ओके, इट्स अ मॅग्नीज अँड एरियन. ओके, हे झाले तुमचे 10 एलिमेंट्स. हे एलिमेंट्स प्रोबॅबली मेटल म्हणून वापरतात, मोस्ट ऑफ द टाइम हेच असतील, 90% हेच असतील. सो याच्यामध्ये काय काय असणार यांना लक्षात कसं ठेवायचं, तर मी शॉर्ट फॉर्म शिकवतो बघा बच्चा पार्टी तुम्हाला. S आणि T, आता याला मी असं म्हणणार ST. ST म्हटल्यावर तुमच्या डोक्यात येतं ना महामंडळ, ST, महामंडळची ST. ST. V म्हणजे काय, वरून, ST वरून. Cr म्हणजे कार, S कार, ST वरून कार. Mn म्हणजे मध्ये, कार मध्ये. सो याच्या वाटी बघा मी कसं बोलतोय, ST वरून कार मध्ये. Fe, फिरताना, काय की नाही, सोपं आहे ना. सो Fe म्हणजे काय असेल, तर फिरताना, फिरताना. ST वरून कार मध्ये फिरताना. को नी, यस इट्स अ को, आणि हा नी, को नी, को नी. कुठेही, Cu म्हणजे काय, कुठेही. आणि Zn म्हणजे जाणे, यस इट्स अ जाणे. सो बच्चा पार्टी बघा तुम्ही जर असं लक्षात ठेवलं ना, तर बघा आता याला मी वाचतो कसं आहे, ST वरून कार मध्ये फिरताना, को नी, कुठेही जाणे. आता लिहायचं कसं बघा, S म्हटल्यानंतर स्कँडियम, SCl म्हणजे स्कँडियम ना, ST वरून कार मध्ये फिरताना, को नी, कुठेही जाणे. यस, एकदम सिंपल आहे. आणि याच्यानंतर यांचा ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर त्याच्यापेक्षा सोपा. हा जो स्कँडियम असतो याचा ॲटॉमिक नंबर 21, त्याच्या पुढचा 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 30. राहील लक्षात. सो 99 नाही म्हणता येणार, पण 90% तुम्हाला हेच एलिमेंट असतात, हेच ॲटम म्हणून वापरले जातात, जो मेटल असतो. आणि यांचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला तरी सही, नाही दिला तर असं शोधून घ्यायचं. सो चला, ॲटॉमिक नंबरचं काम तर क्लिअर झालं तुमचं. ओके, आता हा एक कॉम्प्लेक्स दिलेला आहे, या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला आता EN कॅल्क्युलेट करायचा आहे. कसं कॅल्क्युलेट करणार बच्चा पार्टी आपण, तर सर आमच्याकडे फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला होता,
EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. याच्यामध्ये Z असतो ॲटॉमिक नंबर. आता चला आपण पहिल्यांदा एक एक टर्म याची शोधून घेऊ इकडे. सो पहिल्यांदा याच्यामध्ये मेटल होता सर आयरन, आणि आयरनचा ॲटॉमिक नंबर किती असेल तर Z असणार आहे आयरनसाठी. आहे का इथे आयरन? यस. Fe किती दिलेला आहे? 26. तो Z ची व्हॅल्यू असेल 26. दुसरी गोष्ट X शोधायचा आहे. X म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर कसा शोधणार आपण तो समजून घ्या. एक पोटॅशियम दिलाय तर पोटॅशियमवर चार्ज असतो +1. ओके, पोटॅशियमवर चार्ज असतो +1 इंटू किती पोटॅशियम आहे? 4 म्हणून इंटू 4 प्लस आयरन मेटल आहे, मेटलचं ऑक्सिडेशन स्टेट काढायची म्हणून ती कन्सिडर केली आपण X प्लस एका सायनाइड वर चार्ज असतो -1. असे किती सायनाइड आहे? 6 म्हणून इंटू 6 इज इक्वल टू या स्क्वेअर ब्रॅकेट वर जो चार्ज असतो तो इक्वल टू ला घेतो आपण, काही दिसत नाही म्हणून 0. ओके, सो 4 इंटू 1 काय झाला? 4 प्लस X प्लस 6 इंटू -1 -6 इज इक्वल टू 0. X -6 प्लस 4 -2 इज इक्वल टू 0. X इज इक्वल टू काय आला बच्चा पार्टी? 2. सो ही झाली त्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट. सो X ची व्हॅल्यू आली तुमची +2. नेक्स्ट, व्हॉट इज अ Y? Y काय असणार आहे? Y म्हणजे काय तर किती इलेक्ट्रॉन डोनेट करतोय लिगँड. एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो बच्चा पार्टी. जसं आपण इथे बघितलं बघा, इथे एक बॉन्ड आहे ना, तर एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो. असे किती लिगँड आहे ते बघायचं. तर इथे मला सायनाइड, यस, हा सायनाइड किती टाइम्स आहे? 6 टाइम्स आहे. म्हणजे इथे एक लिगँड, किती लिगँड अटॅच आहे? 6, आणि एक लिगँड किती इलेक्ट्रॉन देतो? 2. मग हा झाला तुमचा Y. Y काय असेल तर सर 6 लिगँड आहे आणि एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो म्हणून इंटू 2 केला आपण, तर टोटल Y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 12. ओके, 12 इलेक्ट्रॉन. सो लिगँडने किती इलेक्ट्रॉन दिले? 12. ओके, सो जर बच्चा पार्टी असं काहीतरी असतं Cl 2 टाइम्स, तर एक Cl किती इलेक्ट्रॉन देतो? 2. असे 2 Cl मग किती इलेक्ट्रॉन झाले? 4. कधी कधी क्वेश्चन थोडासा फसवा येतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं इएन विचारतात. इएन, तर इएनचा फंडा काय माहिती आहे? हा इएन बायडेंटेड आहे. पार्ट 1 मध्ये शिकलोय आपण. बायडेंटेड आहे. बायडेंटेड म्हणजे काय? हा जरी एक लिगँड आहे पण हा 2 बॉन्डने जॉईंट असतो. म्हणजे असा एक लिगँड इकडे 2 इलेक्ट्रॉन देणार आणि इकडे 2 इलेक्ट्रॉन देणार, म्हणजे हा एक इएन किती इलेक्ट्रॉन देतो? 4. सो इएन ची व्हॅल्यू असते 4. क्लोरीन एकच बॉन्ड फॉर्म करतो म्हणून एक क्लोरीन 2 इलेक्ट्रॉन देतो, पण एक इएन 4 देतो. तसंच ऑक्झलेट असतो ऑक्स आला बच्चा पार्टी. ऑक्स पण बायडेंटेड आहे, म्हणजे हा पण 2 आणि 2 असे 4 इलेक्ट्रॉन देतो एक ऑक्स. मग समजा असा क्वेश्चन आला की इएन 3 टाइम्स आहे, तर किती इलेक्ट्रॉन झाले? सांगता आलं पाहिजे. एक इएन 4 इलेक्ट्रॉन देतो, तर 3 इएन 12 इलेक्ट्रॉन देणार. म्हणजे याच्यासाठी कोऑर्डिनेशन नंबर किंवा Y ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 12. कसं आलं? कळलं? 12. एक इएन 2 बॉन्ड फॉर्म करतो म्हणून किती इलेक्ट्रॉन झाले? 4. तर असे 3 टाइम्स जर घेतलं मी, एक इएन 4, तर असे 3 टाइम्स घेतलं 4 3 जा 12 व्हॅल्यू आली पाहिजे. ऑक्स साठी पण सेम. ओके, सायनाइड तर सिंगल आहे, सिंगल बॉन्ड फॉर्म करतो म्हणून एक सायनाइड 2 इलेक्ट्रॉन, 6 सायनाइड 12 इलेक्ट्रॉन. चलो व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. चलो पटापटा व्हॅल्यू पुट करूया आपण. Z ची व्हॅल्यू होती सर 26, मायनस X ची व्हॅल्यू होती 2, प्लस Y ची व्हॅल्यू होती 12. सो 26 मधून 2 गेले 24 प्लस 12, आन्सर आलं सर 36. सो EAN किती आला? 36. 36 आपल्या याच्यामध्ये होता का? नोबेल गॅस मध्ये होता ना सर जी क्रिप्टॉन. किती होता? 36. म्हणजे आता याचा जो EAN नंबर आहे तो नोबेल गॅस एवढा आला. सो इट ओबे EAN रूल. याने कोणता रूल ओबे केला? EAN रूल. आणि जर तुम्हाला याचा EAN नंबर विचारला तर याचा EAN नंबर किती आहे? 36. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो सर आन्सर नेहमी हेच येतं का? तर नाही बच्चा भाई, कधी कधी आन्सर 35 पण येतं, 34 पण येतं, काही पण आन्सर येऊ शकतं, 26 पण येतं. हेच आलं पाहिजे, नॉट नेसेसरी. दिलेलं एक्झाम्पल EAN ओबेच करेल, नॉट नेसेसरी. कधी कधी ओबे करतो, कधी कधी करत नाही. कधी कधी दिलेले दोघे एक्झाम्पल ओबे करतात, नाही दिलेले ओबे पण होत नाही. शांत पद्धतीने शांत डोक्याने सॉल्व्ह करायचं जमतं. चला पुढच्या MCQ कडे क्वेश्चन कडे जाऊया आपण. बघा जमतो का तुम्हाला. बघा दिलेला क्वेश्चन काय बाळांनो? प्लॅटिनम Cl6-2. आता इम्पॉर्टंट थिंग अशी की सर इथं मेटल आहे प्लॅटिनम आणि प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर आपल्याकडे नाही. मग असे काही जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल्स दिलेले ते असे काही मेटल बघून ठेवायचे. शक्यतो तर तुम्हाला ॲटॉमिक नंबर देतीलच, पण नाही दिला तर जे एक्झाम्पल्स आपण बघितले ते आपल्याला माहित पाहिजे. आता मला माहिती आहे प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर आहे 78. ओके, किती आहे? 78. सो 78 नुसार आपण त्याला सोडवणार बच्चा पार्टी. सो सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय होता? EAN इज इक्वल टू Z मायनस X प्लस Y. ओके, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. सगळ्यात पहिले व्हॅल्यू शोधून घेऊ आपण. सो Z म्हणजे प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर किती आला?
78. नेक्स्ट होता एक्स. एक्स म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. कशी काढणार? सो मला या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. लेट इट कन्सिडर टू बी एक्स प्लस एका क्लोरीनवर चार्ज असतो सर -1 इंटू किती क्लोरीन आहे 6 इज इक्वल टू डोक्यावरचा चार्ज -2. काही नसेल तर 0 घेतला असता. बरोबर आहे. ओके. सो एक्स 6 इंटू -1 काय झालं? -6 -2. -6 इकडे गेला +6. एक्स -2 +6 किती झाला बच्चा पार्टी? +4. सो ऑक्सिडेशन स्टेट आली +4. एक्सची व्हॅल्यू मिळाली मला 4. नेक्स्ट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? वाय काय असतो? लिगँड किती इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. सो एकदम सिंपल आहे. किती लिगँड आहे इथे? 6 लिगँड आहे आणि एक क्लोरीन 2 इलेक्ट्रॉन देतो. असे किती क्लोरीन आहे? 6. सो 6 इंटू काय झाला? 12. आन्सर किती आलं? 12 इलेक्ट्रॉन्स. बघा बरं व्हॅल्यू पुट करून. सो व्हॅल्यू पुट करू आपण. झेडची व्हॅल्यू होती सर 78 मायनस एक्सची व्हॅल्यू किती होती? 4 प्लस वायची व्हॅल्यू किती होती? 12. सो हा झाला 74 प्लस बघा हा -74 आणि +12 किती आला बच्चा पार्टी? 86. आहे का आपल्याकडे 86? होता का 86? येस. रेडॉन 86 होता बच्चा पार्टी. रेडॉन 86 होता म्हणजे हा EAN रूल ओबे करतोय. येस. सो तुम्ही इथे मेन्शन करू शकतात EAN नंबर किती आला? 86 म्हणजे यांनी EAN काय केला? ओबे केला. सांगता येईल? पक्का? सोपं एक्झाम्पल आहे. असंच सोडवायचं आहे. ज्या स्टुडंटच्या डोक्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतोय ज्या स्टुडंटच्या डोक्यामध्ये हा ऑक्सिडेशन नंबर कसा काढला सर नाही समजला किंवा हे तुम्ही डबल का बरं करताय किंवा हा 6 कसा काय आला या 6 ला तुम्ही कोऑर्डिनेशन नंबर पण म्हणू शकता. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबरला डबल केलं तरी चालेल. कोऑर्डिनेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा यासाठी कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा पार्ट 2 बघायला विसरू नका बच्चा पार्टी. इथे एकदम इन डिटेल या कन्सेप्ट क्लिअर करून दिलेला आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट करताच येईल. ते आलं म्हणजे इकडे लगेच तुम्ही सोडवू शकता. ओके. चलो मस्तपैकी पुढे जाऊया आपण. सो सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. याची जर PDF तुम्हाला हवी असेल ना तर टेलिग्रामला जॉईन करा. PDF अवेलेबल करून देईल. चल पुढचा क्वेश्चन आहे. व्हॅनॅडिनियम कार्बोनिल 5 टाइम्स आहे. EAN ओबे करतो का? फाइंड आउट करूया. फॉर्म्युला काय होता? EAN इज इक्वल टू Z मायनस एक्स प्लस वाय. व्हॉट इज अ Z? मेटल आहे सर व्हॅनॅडिनियम. स्कँडियम टिटॅनियम व्हॅनॅडिनियम 23 ॲटॉमिक नंबर मायनस ऑक्सिडेशन स्टेट काढूया. व्हॅनॅडिनियमची ऑक्सिडेशन स्टेट X प्लस कार्बोनिल. कार्बोनिल हा न्यूट्रल लिगँड आहे. 0 चार्ज असतो त्याच्यावरती म्हणून 0 इंटू 5 इज इक्वल टू आता स्क्वेअर ब्रॅकेटच नाहीये म्हणून डोक्यावरती चार्ज काय असेल? 0. सो X 5 इंटू 0 प्लस 0 0 X इज इक्वल टू 0. सो ऑक्सिडेशन स्टेट काय आली? 0 प्लस किती लिगँड अटॅच आहे बाळांनो? कार्बोनिल 5 अटॅच आहे आणि एक लिगँड किती इलेक्ट्रॉन देतो? 2. सो हा झाला 5 इंटू 2 किती इलेक्ट्रॉन मिळाले? 10. सो वायची व्हॅल्यू झाली 10. सो बघा बरं 23 मधून 0 गेला सर 23 प्लस 10 किती आला रे बच्चा पार्टी? 33. सो 33 आपल्याकडे आहे का? आहे का 33? मागे असेल ना मागच्या स्लाइडला. 33 होता? नाही आहे सरजी. 36 आहे 54 आहे. मग 33 याच्यात नाही. मग तुम्ही इथे मेन्शन करणार. काय मेन्शन करणार? डज नॉट ओबे. डज नॉट ओबे EAN रूल. याने EAN रूल ओबे केलेला नाही आणि याचा EAN नंबर किती आला? 33. कळालं? असं पण एक्झाम्पल येऊ शकतं. चलो नेक्स्ट पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. भयानक कन्फ्युजन वाला एक्झाम्पल आहे. वन अँड द ओनली आहे. याच्यासारखं दुसरं एक्झाम्पल नाही. आय थिंक तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण हे एक्झाम्पल नाही. असं जर एक्झाम्पल आलं ना बच्चा पार्टी तर थोडीशी काळजी घ्यायची. का बरं ते पण सांगतो तुम्हाला. कारण की हे एकदम टिपिकल आणि एकदम डिफरंट टाईपचं एक्झाम्पल आहे. वन अँड ओनली आणि याच्यासारखं दुसरं येणार नाही. आला तर हाच येईल. थोडीशी डिफिकल्टी वाढवायला. बरं असा आला ना त्याला टॅकल कसं करायचं? सगळ्यात पहिले इथे तुम्हाला एक गोष्ट दिसते की सर हा जो मेटल आहे हा 2 आहे. आपण कुठलाही कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघितलं तर मेटल एकच असतो. इथेच या एक्झाम्पल मध्ये मेटल फक्त 2 आहे. आता ह्या 2 मेटलचं करायचं काय? तर आता एकदम व्यवस्थित समजून घ्या. असं जर काही एक्झाम्पल आलं तर तुम्ही पहिल्यांदा काय करायचं? Mn आहे आणि Mn आहे असे 2 मेटल आहे. Mn सेपरेट करायचं. टोटल कार्बोनिल 10 होते तर याच्यासोबत 5 कार्बोनिल असतील आणि या भाऊसोबत 5 कार्बोनिल असतील. ओके. असा तो कंपाऊंड असेल. आपण EAN कॅल्क्युलेट करतो म्हणजे काय कॅल्क्युलेट करतो? तर आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करतो मेटलचा. मग इथे हा मेटल आहे Mn. याचा आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करणार एकाच Mnचा. ओके. या Mn मध्ये एक गोष्ट काय असेल एक्स्ट्रा ती पण सांगून देतो तुम्हाला. बघा आपण सॉल्व्ह करूया पहिल्यांदा. सो सर सगळ्यात इम्पॉर्टंट असेल EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. फॉर्म्युला होता Z मायनस एक्स प्लस वाय. इम्पॉर्टंट थिंग काय? तर Mnचा ॲटॉमिक नंबर काय? तर Z म्हणजे ॲटॉमिक नंबर. याचा ॲटॉमिक नंबर आहे एकच मिनिट इरेज करूया आपण. मॅग्नीज 25. मॅग्नीज 25 मायनस. ओके.
एक्स, त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल? तर बघा बच्चा ऑक्सिडेशन स्टेट काय, मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काढायची एक्स प्लस कार्बोनिल तर 0 असतो आणि डोक्यावर चार्ज दिसत नाही म्हणून 0. सो एक्स ची व्हॅल्यू काय आली 0. ओके, सो एक्स ची व्हॅल्यू घेतली आपण 0 प्लस वाय. वाय म्हणजे काय, किती इलेक्ट्रॉन डोनेट करतोय लिगँड. तो आता इथे एका एमएन ला किती इलेक्ट्रॉन लिगँड अटॅच आहे 5 ना, मग 5 लिगँड किती इलेक्ट्रॉन देणार 10. सो 5 × 2 किती झाला 10. याच्यात एक गोष्ट एक्स्ट्रा काय बघा, एक गोष्ट एक्स्ट्रा असेल की सर ह्या एक्झाम्पल मध्ये 2 मेटलच्या मध्ये एक बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड आपल्याला काय सजेस्ट करतो, तर हा बॉन्ड सांगतो की ह्या मेटलकडे ह्या मेटल मध्ये एक बॉन्ड आहे आणि ह्या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि हे 2 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन या एमएनचा, एक इलेक्ट्रॉन या एमएनचा. म्हणजे तुम्ही जेव्हा इएन कॅल्क्युलेट करतात बाळांनो, तर एमएनचा ॲटॉमिक नंबर तो तुम्ही घेतलाच, लिगँडचे इलेक्ट्रॉन पण तुम्ही घेतले, पण ह्या बॉन्ड मधला हा एक इलेक्ट्रॉन पण तुम्हाला घ्यायचा आहे, दॅट इज +1 तुम्हाला इथे करायचा आहे. म्हणजे हा फॉर्म्युला थोडासा मॉडिफाईड होतो, इथे +1 येतो. 1 अँड ओनली एक्झाम्पल आहे, असं कुठेच होणार नाही, फक्त असं एक्झाम्पल आलं तर याची काळजी घ्यायची. तर हा +1 आहे. मग आन्सर काय यायला पाहिजे, 25 - 0 25 + 11. सो हा झाला बच्चा पार्टी ऑलमोस्ट 36. म्हणजे याने काय केलं, EN रूल ओबे केलाय. आय होप तुम्हाला असा आन्सर क्वेश्चन होतो सॉल्व्ह करता आला पाहिजे. थोडासा एकदम वेगळा व्हरायटीवाला क्वेश्चन होता, बाकी तुम्ही तर आरामशीर सॉल्व्ह करू शकतात. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहे तुमच्या टेक्स्ट बुक मधले तुम्ही प्रॅक्टिस करा. डिफिकल्टी असेल तर आपण बसलोच आहे इथे. चला पुढचा क्वेश्चन बघायचा. सो बच्चा पार्टी सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर तुम्ही अजूनही माझ्या जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जॉईन करून घ्या. कारण की या सगळ्यांची PDF मी तिथे शेअर करतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं इम्पॉर्टंट आहे की ग्रुप जॉईन करणं, कारण की नोटिफिकेशन्स तिथेच पडतात नाही का. आणि हो, EN कॅल्क्युलेट करत असताना जर एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डिफिकल्टी येते किंवा कॅल्क्युलेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला शेअर करू शकता. आय विल डेफिनेटली हेल्प यू. ओके, सो हा आपला व्हॉट्सअप नंबर असणार आहे आणि तसंच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे देखील शेअर केला ना तर सगळ्यांसोबत शेअर होईल, तिथे पण हेल्प तुम्हाला होणार आहे. सो आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार, व्हिडिओला लाईक करणार आणि शेअर करणार. चला तर आता आपण याच्या MCQs कडे जाऊया. MCQ कसे असतात बघा याच्यावरती. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आलेला आहे बाळांनो तुम्हाला, व्हॉट इज अ EN. EN काय असतो सांगता येईल? व्हॉट इज अ EN, पटकन आन्सर करायचं आहे फास्ट. EN काय असतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट बाय लिगँड. लिगँडने डोनेट केलेले इलेक्ट्रॉन असतात का, नाही सरजी, ते तर आम्ही Y ने दाखवतो. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ मेटल आयन, मेटल आयनचे इलेक्ट्रॉन असतात का, तर नाही, ते तर आपल्याकडे ॲटॉमिक नंबर Z असतो. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑफ सेंट्रल आयन, असं तर काहीच नाही आपल्याकडे, X नाही बरं का, असं काहीच नाही. D काय बघा, सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ मेटल आयन अँड इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द मेटल आयन. अरे इथे मेटल आयन नाही पाहिजे, इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड पाहिजे नाही का बच्चा पाहिजे. सो इथे करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तुमचं, ऑप्शन D. हा काय असणार आहे, सम असणार आहे. कसली सम असणार आहे, इलेक्ट्रॉन ऑफ मेटल आयन, ओके, अँड इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड. सो हिअर इज युअर करेक्ट आन्सर, दॅट इज ऑप्शन D. ओके, थोडीशी मिस्टेक आहे पण आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय, EN नंबर ऑफ PT इन दिस कॉम्प्लेक्स इज 86. बरं, आता इथे बघा ना किती भारी क्वेश्चन दिलाय की EN नंबर दिलाय डायरेक्टली, EAN नंबर किती दिलेला आहे 86. बरं, द ॲटॉमिक नंबर ऑफ प्लॅटिनम, प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर विचारलाय. आता जर तुम्ही काही कॉमन एक्झाम्पल सोडवले असेल तर प्लॅटिनमचा ॲटॉमिक नंबर डायरेक्ट लक्षात असेल. मला माहिती आहे आन्सर किती यायला पाहिजे, तर 78 आलं पाहिजे. बट काही केसेसमध्ये समजा नाही माहिती आपल्याला आणि सोडवायची वेळ आली तर कसं सोडवायचं, सरजी दिलेला कॉम्प्लेक्स आहे, ॲटॉमिक नंबर EN नंबर 86 दिलाय आणि ॲटॉमिक नंबर विचारलाय. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, EAN इज इक्वल टू Z - X + Y. EN किती होता 86, Z म्हणजे ॲटॉमिक नंबर जो शोधायचा आहे, मायनस X म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, तर प्लॅटिनम असतो बच्चा पार्टी X प्लस क्लोरीन -1 × 6 इज इक्वल टू -2. सो Xचं आन्सर किती आलं पाहिजे इथे, Xचं आन्सर आलं पाहिजे बच्चा पार्टी -6, इकडे गेला +6, -2 + 6 4. सो X आला सरजी इकडे 4 प्लस Y. लिगँडने किती इलेक्ट्रॉन, किती लिगँड आहे 6, सो किती इलेक्ट्रॉन झाले 12. सो सॉल्व करा, झेडचं आन्सर काढायचं आहे आपल्याला. सो 86 -4 + 4 + 12, इकडे जाताना -12 विच इज इक्वल टू Z. सो 86 + 4 काय झालं 90 -12 Z आणि Z इज इक्वल टू काय आला पाहिजे बच्चा पार्टी 78. आलं का आन्सर. सो हिअर इज युअर करेक्ट आन्सर ऑप्शन D. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर विचारला आणि EN रूल दिलाय तर तोच फॉर्म्युला वापरायचा, फक्त EN चा नंबर माहित असतो, ती व्हॅल्यू टाकायची, Z शोधायचा आहे. ओके, आय होप तुम्हाला सांगता येईल, जमेल ना माझ्या पार्टी. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. हा पण सॉल्व्ह केलेला क्वेश्चन होता आणि हा तर लगेच जमला पाहिजे. EN इन अ गिवन कॉम्प्लेक्स, याचं उत्तर माझ्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये टाकावं, कारण की ऑलरेडी मी तुम्हाला हा एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलाय. सो तुम्ही एकदा रिवाइंड करून बघितलं तर रिव्हिजन पण होईल आणि तुम्हाला आन्सर पण सांगता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
ओके, EN ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्सचा EN विचारला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट EN कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला माहिती आहे सर आम्हाला, EAN इज इक्वल टू Z मायनस एक्स प्लस वाय. व्हॉट इज अ Z? ॲटॉमिक नंबर. आयरन दिलाय, सो आयरनचा ॲटॉमिक नंबर 26, सो राईट इट हिअर 26 मायनस ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, लेट कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट. सोडियम ॲटॉमिक नंबर +1 इंटू चार्ज +1 इंटू 3 प्लस 3 का बरं केला तर 3 सोडियम होते. आयरन कॅल्क्युलेट करायचं आहे एक्स प्लस एका सायनाइडवर चार्ज असतो -1, असे किती सायनाइड आहे 6 इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज नाही म्हणून 0, सो 3 इंटू 1 3 प्लस एक्स 6 इंटू -1 -6 0, सो +3 आणि -6 काय झाला -3 इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू काय आला बच्चाबाटी 3. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एक्सची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हच येईल इथे. निगेटिव्ह आली तर आपण काहीतरी माती खातोय समजून घ्यायचं. ओके, सो एक्सची व्हॅल्यू आली 3 प्लस किती लिगँड अटॅच आहे सर 6 सायनाइड अटॅच आहे, मग 6 दुने काय झालं 12, मग किती लिगँड इलेक्ट्रॉन झाले 12, सो 26 मधून 3 गेला किती आला बाळांनो 23 प्लस 12, आन्सर आलं 35. आहे का तुमच्याकडे ऑप्शन? यस 35 आहे. यस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. नेक्स्ट फिनिश. EN वरती MCQ अशाच पद्धतीने येतो, याच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे एक तर EN विचारतील किंवा मेटलचा ॲटॉमिक नंबर विचारतील, याच्या व्यतिरिक्त काही नाही विचारणार. ओके, असाच क्वेश्चन असणार आहे. आणि आय होप तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्याच्यावरती जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची डिफिकल्टी इथे शेअर करू शकतात. ओके, आय होप तुम्ही हे सगळं समजलं असेल, तुमचं प्रिपरेशन देखील बेस्ट चाललं असेल आणि EN देखील समजलं असेल. सो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या बच्चा पार्टी, बेस्ट ऑफ लक, बाय.